ठाण्यामधील सर्वाधिक आयटी कंपन्या असणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातील अनेक रिक्षा चालक आज एकाच वेळी संपावर गेले। वाहतूक विभागाच्या त्रासाला कंटाळून हे कर्मचारी संपावर गेले असल्याचं त्यांनी सांगितलं। रिक्षा चालकांना अनेक संस्थांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आज रिक्षा बांधवांना त्रास झाला आणि त्रास झाला म्हणजे हे अति त्रास झालाय, त्याच्यामुळे आज आम्ही बंद ठेवला। आमच्या रिक्षावाल्यांची 1500 रुपये फाईन आहे, ती फाईन मेन म्हणजे पहिली बंद करा, माफ झाली पाहिजे, बंद करा। आणि 1500 फाईन आहे ते 200 रुपये ते 100 रुपये फाईन आली पाहिजे। आम्ही जुनी फाईन भरणार नाही। हे तुम्हाला सगळीकडे बॅनर दिसले असतील। अख्ख्या ठाण्यामध्ये त्रासलेल्या रिक्षाला का त्रासलेला आहे याची एक मोठी कारण आहे। हे बघा, ही कारण आहे। फाईन माफ करावी। आबाडच्या सव्वा फाईन झालेल्या गाड्यांवरती 1500 फाईन रोज मारतायत। ती पहिली 100 ते 200 होती, नंतर मोबाईल वरती फोटो मारून अधिकारी आम्हाला मशीनद्वारे फाईन टाकतात। परमिट सव्वा सोडलेले आहेत। त्या परमिटचं तर काय घेणं देणंच नाही, काय समजतच नाही किती गाड्या अजून काढायच्या सरकारला। फाईन कमी करा, 200 रुपये करा। सगळीकडे 200 आहे, कोण 50 घेतं। हे आमच्याकडे एवढी फाईन का पाठवतात? 1500 कमाई नाही आमची, आम्ही पण मुलं बाळा घरात सोडून येतो। त्यांना 1500 रुपये फाईन मारली जाते। एखादी भगिनी पाणी प्यायला किंवा वॉशरूमला थांबली तरी त्या गाडीचा फोटो मारून तिला फाईन मारली जाते। या लोकांना 700-800 रुपये दिवसभर कमवतात, 1,500 रुपये हे लोक फाईन कुठून भरणार? बरं, रॉंग साईडनं रिक्षा जातात। रॉंग साईडनं का रिक्षा जातात? कारण कधी कधी रिक्षा काही ठिकाणी ब्लॉक केलेले असतात रोड, त्यामुळे त्याला मजबुरीने 3 शिटा असतात। पॅसेंजर सोडणं बी महत्त्वाचं असतं, त्यामुळे ते रॉंग साईड बी मारतात। ते पण झालं नाही पाहिजे, त्या फाईन बंद झाल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।